नमस्कार मित्रांनो, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते। त्यात शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात घेतले जात असल्याने रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदे सेनेने आगपाखड केली होती। मात्र आता महायुतीतील वाद मिटवण्यासाठी लवकरच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्रित चर्चा करणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांशी संपर्क साधून वादावर पडदा टाकला पाहिजे असं म्हटलं जात आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतील वादावर भाष्य केले आहे। रवींद्र चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, त्यापैकी काही निवडणुका पूर्ण झाल्यात, काही ठिकाणी अजूनही निवडणुका बाकी आहे। निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात, ते होणं स्वाभाविक असतं। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही महायुतीत एकत्रपणे सत्तेत गेलेली वर्षभरापासून चांगली कामे करतोय, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे, ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे, हीच भावना भाजपाची देखील आहे। पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले, त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं त्यांनी सांगितलं। एवढंच नाही तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे जे पक्षप्रवेश झाले त्यात दोन्ही बाजूने आक्षेप घेण्यात आले, त्यावर वरिष्ठ मंडळी सर्वजण एकत्र बसण्याचं ठरवलेलं आहे, त्यावर 100% चर्चा होईल अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता महायुतीतील वाद मिटणार का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।